यानंतर आपल्याला एक मुख्य फरक समजून घ्यायचा आहे दोन फिजिकल क्वांटिटी मधला. जसं आपण या अगोदर काय समजून घेतलं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, बरोबर. त्यानंतर स्पीड वर्सेस वेलोसिटी. तसं आज आपल्याला मास वर्सेस वेट हे समजून घ्यायचं आहे, यामधला फरक. आता मास काय आहे तर अमाऊंट ऑफ मॅटर इन अ बॉडी, म्हणजे कोणतीही बॉडी असू द्या, एखादा ऑब्जेक्ट असू द्या, तर हा ज्या द्रव्य समुच्चयाचा बनलेला आहे, ज्या अमाऊंट ऑफ मॅटर पासून तो बनतो, त्या अमाऊंट ऑफ मॅटरला काय म्हणायचं, मास. जेव्हा की वेट काय आहे, फोर्स विथ विच अ अर्थ पुल्स अ बॉडी. आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम शिकला. कोणतीही वस्तू आहे, जसं की मी आता हा पेन रिलीज केला तर हा कुठे येतो, खाली येतो, कारण याच्यावर अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याला आपण पुल म्हणू. म्हणजे अर्थ त्याच्या ग्रॅव्हिटेशन मध्ये त्याला ओढून घेतं आणि कोणत्याही वस्तूला जे वजन प्राप्त होतं ना, हे कशामुळे प्राप्त होतं, कारण पृथ्वी त्याच्यावर काय लावते, गुरुत्वीय बल लावते, बरोबर. तुम्हाला माहिती आहे आपण चंद्रावर गेलो तर आपलं वजन हे 6 पटीनं कमी होतं, बरोबर. कारण तिथं जे गुरुत्वीय त्वरण आहे, एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ही पृथ्वीपेक्षा 6 पटीने कमी आहे. म्हणून आपलं जितकं वजन पृथ्वीवर आहे त्यापेक्षा 6 पटीनं वजन कमी हे कुठं असतं, चंद्रावर असतं. म्हणजे वेगवेगळ्या ग्रहावर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपलं वजन बदलतं. का बदलतं, कारण तो ग्रह आपल्यावर किती वजन लावतो यावरून आपलं काय ठरतं, वेट. म्हणून वेट हे एक प्रकारचा फोर्स आहे आणि अर्थ जे आहे हे एखाद्या बॉडीला जे ओढून घेते, तिला पुल करते, त्या पुलला काय म्हणायचं, वेट. मास ही फक्त मॅग्निट्यूड वर डिपेंड आहे, म्हणून ती कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. वेट ही मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन या दोन्हीवर डिपेंड असते, म्हणून ती कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. वेटचं एकक जर पाहिलं तुम्ही तर सूत्र W बरोबर mg. आता हे जे g आहे ज्याला आपण काय म्हणतो, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. तर हे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच एक प्रकारचं एक्सेलरेशन आहे. आणि आताच आपण पाहिलं की जे एक्सेलरेशन आहे तर त्याचं SI एकक काय आहे, मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि आपण हे पण पाहिलं चॅप्टरच्या सुरुवातीला की एक्सेलरेशन ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. मग आता एक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे याचा अर्थ ही जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही सुद्धा कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आता लक्षात घ्या, मास ही स्केलर क्वांटिटी आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. स्केलरला जर वेक्टर न गुणलं तर त्याचं उत्तर वेक्टर येतं. स्केलरला जर वेक्टर न गुणलं तर त्याचं उत्तर काय येतं, वेक्टर. जसं की पहा या उदाहरणामध्ये मास ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर. जी अर्थातच एक्सेलरेशन ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. मी तुम्हाला सांगितलं की स्केलरला जर आपण वेक्टर न गुणलं तर उत्तर काय येतं, वेक्टर येतं. काय येतं, वेक्टर. मग आता m आणि g ला जर गुणलं तर काय निघतो, फोर्स. फोर्स म्हणजेच काय निघला, वेट. आणि म्हणून वेट ही सुद्धा कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. येतं लक्षात. आणि म्हणून जेव्हा तुम्ही मास आणि वेट मधला फरक स्पष्ट करत होता तेव्हा मासचं SI एकक काय आलं, स्केलर. आणि वेटचं मास ही कोणती फिजिकल क्वांटिटी आहे, स्केलर. आणि वेट ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. मासचं SI युनिट तुम्हाला माहिती आहे, आता शिकलो आपण, काय आहे, किलोग्रॅम. मात्र वेटचं जे SI युनिट आहे ते काय आहे, न्यूटन. आता हे न्यूटन कसं तयार होतं हे आता आपण इकडे लर्न करू. आता पहा न्यूटन काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. W बरोबर आताच आपण सूत्र पाहिलं m गुणिले g. काय सूत्र पाहिलं,
m गुणिले g. बघा यामध्ये होतं काय की m जे आहे ते मास आहे. मास कशामध्ये मोजतो बरं आपण? किलोग्रॅम. कशामध्ये मोजतो? किलोग्रॅम. पहा आता आपण SI युनिट फाइंड करायलो. कोणाचं SI युनिट फाइंड करायलो? वेटचं. कोणाचं फाइंड करायलो? वेट. वेट अर्थातच त्याला काय शब्द वापरला मी दुसरा? फोर्स. मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम. आता g जे आहे ते आहे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशनचं SI युनिट घेतलं पहा तुम्ही मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता या दोघांचा गुणाकार आहे म्हणून फोर्सचं SI युनिट काय आलं? किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर. काय आलं? किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर. परंतु एवढं मोठं युनिट लिहिपर्यंत शास्त्रज्ञांनी काय केलं? या सर्व युनिटला एक नाव दिलं. ते नाव काय आहे? न्यूटन. म्हणजे जेव्हाही वेट आणि फोर्स यांचं मोजमाप तुम्हाला करायचं ते मोजमाप किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये एवढ्या मोठ्या एककात न करता आयझॅक न्यूटन नावाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या स्मरणार्थ आपण या एककाला काय नाव दिलं? कॅपिटल N. आणि तिथून पुढे आपण वेट हे कशामध्ये मोजतो? न्यूटन मध्ये मोजतो. N म्हणजे काय? N म्हणजे न्यूटन. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं 1 न्यूटन म्हणजे किती? तर 1 न्यूटन म्हणजे 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर. परंतु एवढं मोठं नाव न वापरता आपल्याला काय वापरायचं आहे? n हे अक्षर वापरायचं आहे. आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे की जे मास आहे त्याचं SI युनिट काय आहे? किलोग्रॅम आणि वेटचं काय आहे? न्यूटन. आता मास जे आहे डज नॉट डिपेंड ऑन ग्रॅव्हिटी. आपलं स्वतःचं जे मास आहे, समजा एखादा व्यक्ती आहे त्याचं मास आहे 50 kg. किती आहे? 50 kg. करेक्ट. आता तो व्यक्ती जगामध्ये कुठेही जाऊ द्या, विश्वामध्ये कुठेही जाऊ द्या, युनिव्हर्स मध्ये, त्याला कोणत्याही ग्रहावर जाऊ द्या, तो चंद्रावर गेला, तो गुरुग्रहावर गेला, तो कुठे जरी गेला तर त्याचं मास हे बदलतं का? नाही. मास हे युनिव्हर्सल आहे. मास कसा आहे? युनिव्हर्सल. पहा मास हे युनिव्हर्सल असतं म्हणजे ते बदलत नाही. बदलत नाही म्हणून शब्द काय वापरला? डज नॉट डिपेंड ऑन ग्रॅव्हिटी. मास हे ग्रॅव्हिटीवर डिपेंड नाही. पण वेट हे कशावर डिपेंड आहे? ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. हे कसं सिद्ध करता येईल? तर चला आपण काय करू? एक ऍक्टिव्हिटी पाहू. आता जसं आपण कन्सिडर केलं होतं की एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास किती किलोग्रॅम दिलं मी तुम्हाला? 50 किलोग्रॅम. बरोबर. आता या व्यक्तीला आपण अर्थवर पाठवलं आणि त्यानंतर मूनवर पाठवलं. बरोबर. एकदा पृथ्वीवर आणि एकदा चंद्रावर. पृथ्वीवर तर आहे समजा तो, पुन्हा चंद्रावर पाठवलं. दोन्ही ठिकाणी आपल्याला त्याचं वेट कॅल्क्युलेट करायचं होतं. अर्थची जी ग्रॅव्हिटी आहे ती आहे 9.8. किती आहे? 9.8 अर्थचं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मूनची ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती आहे अप्रॉक्सिमेटली 1.6. किती आहे? 1.6. अंदाजे सांगतो. ऍक्च्युअल ही मूनची जी ग्रॅव्हिटी आहे ही 1/6 ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा इथली ग्रॅव्हिटी ही कितीनं कमी आहे? 6 पटीनं कमी आहे. मग आता होतं काय की हा जो व्यक्ती याचा आपल्याला पृथ्वीवर वेट मोजायचं आहे. वेट मोजायचं म्हणजे काय मोजायचं आहे? फोर्स. त्याचं SI सूत्र काय आहे? m गुणिले g. मग आता 50 गुणिले g ची व्हॅल्यू किती आहे अर्थवर? 9.8. तर याचं उत्तर जे आहे ते 490 न्यूटन. किती आलं? 490 न्यूटन. एवढं त्याचं वेट पृथ्वीवर आहे. बरोबर. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण विचारतो एकमेकाला तुझं वेट किती आहे तर आपण वेट विचारतो, पण ते मुळात वेट असतं का? ते काय असतं? मास. समजा तुम्हाला
की तुझं वजन किती, आपण सहज म्हणतो माझं वजन 40 किलो आहे, पण 40 किलो हे वजन आहे का? नाही, ते काय असतं? मास. वजन मोजायचं असेल आणि तुम्ही पृथ्वीवर आहे तर मासला कितीने मल्टिप्लाय करायचं? 9.8 न मल्टिप्लाय करायचं. चंद्रासंदर्भात जर पाहिलं, चंद्रावरचं वेग करायचा असेल तर m गुणिले gm. gm म्हणजे चंद्राची ग्रॅव्हिटी, बरोबर? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द मून. मास किती आहे सांगा? 50. चंद्राची ग्रॅव्हिटी किती आहे? 1.6. 16×5 80. किती न्यूटन आलं? 80. आता मला सांगा, इथं जर पाहिलं आपण तर 8 सख 48 आलं का? बरोबर. 6 पटीने वजन कुठं कमी आहे? चंद्रावर. मग मला सांगा, या दोन्ही केस मध्ये मास बदललं का? नाही. काय बदललं? वेट बदललं. का? कारण याच्यामध्ये बदलली काय होती? ग्रॅव्हिटी बदलली होती. म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपण पाहिलं मास कुठेही बदलत नाही, ते युनिव्हर्सल आहे. म्हणजे ते कशावर डिपेंड नाही? ग्रॅव्हिटीवर डिपेंड नाही. पण जे वेट आहे ते कशावर डिपेंड आहे? ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. कारण वेटचं सूत्रच ते आहे ना, mg. म्हणजे याचा अर्थ ते ग्रॅव्हिटीवर काय आहे? अवलंबून आहे. मास इज सेम एव्हरीवेअर. कुठेही जा, पृथ्वीवर तुम्ही विषुववृत्तावर असू द्या, ध्रुवावर असू द्या, चंद्रावर किंवा एखाद्या प्लॅनेटवर, तुमचं मास बदलणार नाही. वेट चेंजेस अर्थ, मून, स्पेस. म्हणजे तुम्ही पृथ्वीवर गेले, तुमचं वेट वेगळं. तुम्ही चंद्रावर गेले, तुमचं वेट वेगळं. स्पेस मध्ये गेले, तिथं वेगळं. त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग, मास नेव्हर बी झिरो. मास हे कधीच शून्य नसतं. पण वेट मे बी झिरो. पण वेट हे झिरो असू शकतं. केव्हा? पहा, पहिली कंडिशन आहे फ्री फॉल. आता फ्री फॉल काय माहिती का? की जेव्हा एखादी वस्तू विशिष्ट उंचीवरून सहज खाली पृथ्वीच्या दिशेने येते, तेव्हा त्या मोशनला म्हणायचं फ्री फॉल. कारण तेव्हा फक्त पृथ्वीचं गुरुत्व बल त्याच्यावर कार्य करतं, दुसरं कोणतंही बल कार्य करतं का? नाही. मग जेव्हा एखादी वस्तू एका विशिष्ट उंचीवरून निघते, तिचा सुरुवातीचा वेग 0 असेल आणि त्यानंतर हळूहळू तिची स्पीड वाढेल, तर स्पीड वाढत असताना ती कशामध्ये आहे? फ्री फॉल आहे. तर फ्री फॉल हे वेटलेसनेस आहे. पण फ्री फॉल मध्ये जी वस्तू असते ना, ती वस्तू कशी असते? फ्लोटिंग करण्यासारखी. असं वाटतं ते तरंगत आहे. तरंगणाऱ्या वस्तूला वजन असतं का? नाही. म्हणून अशा केसमध्ये वेग किती झाला? 0. लक्षात आलं? फ्री फॉल मध्ये असणारी जी वस्तू आहे तिला वजन नसतं, त्या कंडिशनला म्हणतात वेटलेसनेस. म्हणजे अगदी वजन शून्यच. दुसरं आहे स्पेस. मला सांगा, अंतराळामध्ये ग्रॅव्हिटी आहे का? ग्रॅव्हिटी 0 आहे, तर वेट सुद्धा काय असणार? 0. आणखीन एक गोष्ट ऍडिशनल सांगतो की जे सेंटर ऑफ अर्थ आहे, काय सांगतो मी? सेंटर ऑफ अर्थ म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, आपण पृष्ठभागावर राहतो. पृथ्वीचा जो केंद्रबिंदू आहे ना, या केंद्रबिंदूला सुद्धा ग्रॅव्हिटी काय असते? 0. मग ग्रॅव्हिटी 0 असेल तर वेट सुद्धा काय असतं? 0 असतं. सो आजच्या या टॉपिक मध्ये आपण मास आणि वेट यामधला मेजर फरक समजून घेतला. ओके.